नमस्कार. आपण पाहत आहात सक्षम महाराष्ट्र न्यूज. श्रमिक, कष्टकरी आणि वंचितांच्या हक्कासाठी आयुष्य वेचणारे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा बुलंद आवाज. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरात क्रांतीचा जल्लोष पाहायला मिळाला. पृथ्वी ही शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तारलेली आहे. हा क्रांतिकारी संदेश देणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना माहूरकरांनी अभूतपूर्व मानवंदना अर्पण केली. सायंकाळी 4:30 वाजता अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सरफराज दोसानी आणि पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. डीजेच्या दणदणाटात क्रांतीच्या घोषणा, लाल बावट्याचा जल्लोष आणि हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अशा वातावरणात संपूर्ण माहूर शहर अण्णाभाऊंच्या विचारांनी दुमदुमून गेले. या जयंतीचे आणखी एक ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे मातोश्री किराणा समोरील चौकाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. फकीरा, वैजयंता आणि माझी महिना गावाकडे राहिली यांसारख्या साहित्यकृतींमधून अण्णाभाऊंनी शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाचा आवाज बुलंद केला असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मनुवाद आणि भांडवलशाही विरुद्ध एकजुटीने लढण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. संपूर्ण जयंती सोहळ्याचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने करण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे आणि त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला. क्रांतीच्या घोषणा, अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर आणि श्रमिकांच्या महानायकाला अभिवादन करत हा भव्य सोहळा उत्साहात संपन्न झाला. कॅमेरामनसह शरीफ शेख, सक्षम महाराष्ट्र न्यूज, माहूर. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी सक्षम महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.